सदा सिन्नो सदा तदानीं नासिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्बः किमासीद्गहनं गभीरम् विश्वाचा आधी सत्य नव्हते, असत्य ही नव्हते, अंतराळ ही नव्हते, आकाश ही नव्हते, लपले काय होते, कोणी काय दडवले होते, त्यावेळी तर अटळ जलही तरी कुठे होते. सृष्टीचा कोण करता, करता आहे की अकर्ता, उंच आकाशी राहणारा, नेहमी विश्व प्रमुख असणारा, त्यालाच खरे माहित असते की माहित नसते. कोण काय जाणे, काय जाणे, काय जाणे, काय जाणे. अकबर नंतर मग बघा त्याची राजपूत राणी जोधाबाईंचा मुलगा जहांगीर गादीवर बसला. बरं, त्याने थोड्या हद्दीपर्यंत आपल्या पित्याची परंपरा पुढे वाढवली, तरी कदाचित मला वाटतं त्याला जास्त स्वारस्य होतं चित्रकारी सोबत कलेमध्ये, फुलांमध्ये आणि बगीचांमध्ये. पण त्यावेळी हिंदुस्थानाची आर्थिक पार्श्वभूमी कशी असेल? हिंदुस्थान फार प्रगतिशील मोठा देश होता, जिथला बनलेला माल बाह्य पूर्ण देशांमध्ये निर्यात होत असे. हिंदुस्थानाचा सराफी व्यापार नंतर पूर्ण जगामध्ये फैलावला होता. मोठ्या धंदेवाईक घरांमध्ये किंवा सराफांनी जारी केलेल्या हुंड्या जागजागी कबूल व्हायच्या, सगळ्या हिंदुस्थानमध्ये पण, शिवाय इराण, काबूल, हेरात, ताशकंद, हो आणि मध्य आशियाच्या दुसऱ्या भागांमध्ये पण. साम्राज्यवादी व्यवस्था वाढत होती. मग गुमास्ता लोक, दलाल लोक, मध्यस्थ लोक, शिवाय अडत्या लोकांचं एक पूर्ण जाळंसुद्धा अस्तित्वात आलं. परदेशी जाबाज साहसी सुरुवातीला हिंदुस्थानामध्ये याचसाठी आले की हिंदुस्थानचा तयार पूर्ण माल खूप उत्कृष्ट मानला जायचा, शिवाय मालाचा खूप तसा खप पण होता. अकबराच्या दरबारामध्ये पोर्तुगाली पाद्रींवर खरंच खूप कृपा होती, म्हणून पश्चिमी देशांशी अकबराचा संपर्क पोर्तुगालींच्या तर्फेच होता. पण त्यावेळेस इंग्रजांचा पत्ता पण नव्हता. तरीही इंग्लिशस्थानच्या जेम्स प्रथमचा राजदूत थॉमस रो 1615 इसवीमध्ये कसंही करीत जहांगीरच्या दरबारामध्ये जाऊन पोचला. बादशहाकडनं पण त्याने अनेक सवलती प्राप्त केल्या. मग ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाराचा पाया अशा तऱ्हेने घातला गेला. तो बघा आला तो पोर्तुगाली. तुझं काम पुरं झालं, पळतो आता इथनं. अरे काय जबरदस्ती आहे काय? आपण पोर्तुगालींसमोर बिलकुल नाही झुकलं पाहिजे. जर बघा त्यांच्या अफसरला दीवमध्ये कोणी मारला आहे, मग त्याच्याशी सुरतच्या महाजन सभेची काय हो चूक? जाऊन सुरतच्या कोतवालाकडे फिर्याद करा. दानिशमन शेठ अचूक बोललेत. पोर्तुगालींना मुळीच हक नाही की खुन्याच्या कुटुंबाला पेश करण्याची शक्ती त्यांनी आपल्यावर करावी. बिलकुल. आपल्याला काय गरज पडली आहे भाई? अरे भाई लोक, तुम्ही लोक कुठला फैसला करण्यापूर्वी सत्य पण जाणलं तर चांगलं आहे. अरे हा खून आपल्या व्यापारी भाईने केला आहे. तुम्हाला कसं माहीत?
कारण महाजन सभेने आतल्या आत चौकशी केली आहे. कोण आहे पण? अरे नाममा शू राख्यो छे भाई, नाव जाणून काय करणार. जरुरी आहे की बघा या समय त्याला पोर्तुगालींना दंड देऊन एक उदाहरण कायम करायचं आहे. बरं ते असं करतील सुद्धा. हा, त्याने आपला व्यापारही ठप्प होऊन जाईल. ते असं नाही करू शकते. अरे भाई सहजच करतील ते. सुरतचं बंदर आणि आपल्या समुद्रावर जर कडक पहारा बसवला मग आपली जहाज साजरीत्या ये जा नाही करू शकणार. आणि याच सर्वाचा विचार करून दीपच्या महाजन सभेने सुरतच्या महाजन सभेला सुद्धा यामधनं रस्ता काढायला सांगितलाय, म्हणजे आपला व्यापार ठप्प न व्हावा. बघा बाई लोक, इथे जे लोक बसले पुरे सर्व लोक व्यापार धंदेवाले आहेत. कुणाचं जहाज तयार आहे तर कुणाचा माल तयार आहे. बरं जहाज आणि माल नाही पोचला तर खप कसा काय होणार? तुम्हाला बाब समजली? वाद किती गंभीर आहे ती. आपण पोर्तुगल भाईंशी अजून सक्तीने पेश आलं पाहिजे. आपण जितके दाबले जाणार आपल्याला अजून दाबायचा प्रयत्न करतील ते. पोर्तुगीजांच्या परवानगीशिवाय आपली जहाजे चालू नाही शकत. आपल्याला जबरदस्तीनं आपली जहाज सुद्धा त्यांच्या बंदरावर उभी करावी लागतात, जिथे पण त्यांचे राज्य आहे, आणि आपल्याकडून कर वसूल करतात ते. अजून बघा आपले जे मुसलमान भाई आहेत ज्यांच्याशी आपला लाल सागरामध्ये व्यापार आहे, त्यामध्ये पण ते बाधा आणतात. आता मला सांगा, अशा तऱ्हेची स्थिती आणि सक्ती आपण केव्हापर्यंत सहन करायची मला सांगा. जोपर्यंत हे पोर्तुगाली आपल्या समुद्राचे मालक आहेत आणि आपल्या जवळ त्यांचा मुकाबला करण्याची ताकद नाही तोपर्यंत. आपण भरकटत चाललोत. आपण पोर्तुगालींना काय समजते काय नाही निराळ आहे बघा. आणि हे खरं आहे की पोर्तुगाली लोकांच्या अगदी इथनं ते लाल सागर आणि मल्लाक्कापर्यंत आपल्या व्यापाराशी संबंध आहे. आम्ही सांगितल्याने ते हटणेवाले मुळीच नाही. अरे आपले भाई लोक जे आहेत मुळीच कमी नाही ते त्यांच्या परीस. सर्व लोक शांतीने धंदा करणं आणि पोर्तुगालींना खुश करणं जाणत आहेत. हे पोर्तुगाली बच्चे नाही आहेत, समद जाणत आहेत, तरी छोटी मोठी बाब टाळत असतात. तुम्ही हे बघून घ्या ना, आपले भाई दानिशमंद का जे जहाज आहे त्याचा जो सरदार आहे तो मलक्क्याच्या रस्त्यावर पोर्तुगाली परवानगी मागायचा अचानक विसरून गेला. काय म्हणायचे तुम्हाला? काय आम्ही लाच देऊ केली? माझं म्हणणं बिलकुल साफ आहे भाई. आपल्या भाईबंधांनी सुद्धा पोर्तुगाल लोकांशी निपटण्याचा रस्ता शोधला आहे. आरामात धंदा करीत आहेत, शिवाय पहिल्या परीस जास्त मुनाफा कमवित आहेत भाई. या दर्यात लुटेरे पोर्तुगालींच्या भीतीने दूर राहतात की नाही? बोलो, राहतात की नाही? अरे એટલા માટે જ मी सांगतोय, समद जिथे आहे तिथेच राहू दे बघू. बीजो रस्तो નથી, दुसरा रस्ता नाहीये. इंग्रज आणि डच फिरंगी पण आहेत, पोर्तुगलांची जागा घेऊ शकतात ते. डच फिरंगी? हा बघा, त्यांच्या आणि पोर्तुगालांच्या झगड्यामध्ये आपण लोक मारले जाणार. मग राहिले इंग्रज, त्यांची लायकी ती काय? बस थोड्याच दिवसांमध्ये इथनं बाहेर हाकलले जातील. मग बोला बघू, तुमचा बोला निर्णय काय? हे बघा, पोर्तुगाली जहाजांचा ताफा तयार आहे. जर तुम्ही लोक बोलाल तर दीपवाल्यांना खबर धाडायची की आम्ही खुनीला पकडून बस त्यांच्याजवळ पोहोचवणार आहे. बोलो, मंजूर छे? जशी तुमची मर्जी शांतीदास, तरी मी या फैसल्याने खुश नाही मुळीच. हे जय श्री कृष्ण सिंजर. ओ शेठ शांतीलाल, बसा. आम्ही विचार करतो की चालमध्ये एक नवी जकात चौकी उघडायची, म्हणजे व्यापाऱ्यांना जकात भरणं सोपं जाईल. हा, म्हणजे खूप चांगला विचार आहे सिंजर. मग तुम्ही लोक जकात वाचवण्याचा दुसरा कुठला रस्ता काढणार आहे ना? तुम्ही लोक व्यापारी लोकांना जबरदस्ती बंदरामंदी थोड्या जकातीसाठी सुद्धा धरला अडवून, मग बिचारे व्यापारी लोक आपल्या बचावा માટે थोडं जरूर करणार ना. तुमच्या लाभामध्ये आमचा हिस्सा कणकेमध्ये मिठा बरोबर आहे. एक चांगला व्यापारी असा नाही विचार करत सिंजर. हे पण खरं आहे. म्हणून तर माझ्या विचारामध्ये गुजराती लोक दुनियामध्ये सर्वात चांगले व्यापारी आहेत. तुम्ही बस मला लाजवतात सिंजर. नाही, मला हवं की गुजरात सर्वात मोठी मंडी बनायची. मग इथल्या व्यापार लाल सागरमध्ये मलाक्का फैलायचा. मला आठवते की एकदा जेव्हा आमचं जहाज मलाक्का जवळ एका खाडीमध्ये फसला होता, तेव्हा एका गुजराती जहाजीनं आम्हाला वाचवलं होतं. कमालीचा माणूस होता तो. पण मला एक मात्र समजत नाहीये की तुम्ही गुजराती लोक आपल्या जहाजांचं रक्षण स्वतः का नाही करू शकत? अरे सिंजर, आम्हाला व्यापारी पाहिजे आणि लढवय्ये नको. नाही, खरं म्हणजे हे हाय की तुमचा मुघल बादशाह त्याच्यावर ध्यान नाही देत. पण शेठजी, तुम्ही लोकांनी पण या मामल्यामध्ये थोडं काय केलं पाहिजे, कारण विदेशी ताकदी समुद्रातनच येतील, जसे आम्ही आलो इथे. इंग्रज पण बघा आला. तुम्हाला माहित आहे, इंग्रज बादशाचा एक अधिकारी आता परवाच सुरत ते आग्र्याला म्हणे गेलाय. आम्ही जाणतो सर थॉमस रो, पण तो मुळीच नाही काय करणार. तुम्हाला काय वाटतं? आम्ही पण मदत नाही करणार त्याला. बोलो, मंजूर आहे? पण आमची एक इच्छा आहे की दीवच्या किल्लेदारला तुम्ही बस आमचा एक पैगाम पोचवायचा. काय पैगाम? तुम्ही त्यांना म्हणाव की सुरतची महाजन सभा पोर्तुगाली अफसरच्या हत्याराला पण त्यांच्या हवाली करण्यास सुद्धा तयार आहे.
आणि एका अटीवर आमच्या जहाजांना पण मुळी चढवून न धरता दीववरनं यायला जायला द्यायचं. म्हणजे पण रुपया कमावण्यासाठी तुम्ही कुठलं पण काम करणार? देश, वफादारी, बादशहाची इज्जत या सर्वांचा कुठला अर्थ पण नाही, फक्त व्यापार व्यापार. तुम्ही मला वफादारी शिकवणार का हो? हे जाणता का हो, तुमचे अनेक वफादार अफसर आमचे उधार रुपये घेऊन व्यापार करतात. अरे सिंजोर, आमच्या जहाजांमध्ये तुमचा माल लाल सागरात जात आलाय, समजलात? तुमच्या बादशाने बघा अरबांशी देण्या घेण्यासाठी मनाई केली. आणि नफा आवडत नाही असं हाय काय कधी? काय हेच आहे तुमच्या देशाचं नाव? हीच आहे बादशाची इज्जत? हीच आहे वफादारी? अरे तुम्ही तर नाराज होऊन गेला शेठजी. मी तुमचा पैगाम जाईन घेऊन, पण थोड्या दिवसांनी. मग का हो? काय तुमचा माल किलीज खानच्या जहाजातनं जात आहे? खरं आहे, मालातनं सुरू होणार बघा आता. त्या जहाजावरनं तुमचा माल पण नाही न्यायचा. का पण? एकदा बघा ते जहाज सुरतनं निघालं, त्याला पकडलं जाणार आहे. पण का म्हणून? का म्हणजे त्याच्याजवळ आमचं परवानगी पत्र नाहीये. पण परवाना पत्राशिवाय जहाज जातं का म्हणून आहे? मी ऐकलंय की किलीज खाननं बादशाच्या समोर दावा केला आहे की पोर्तुगीज परवाना पत्राची त्याला गरज नाही. आम्ही साबित करणार आता की पत्राशिवाय कुठलं पण जहाज हलणार नाहीत ना. ही खबर चांगली नाहीये सिंजोर. खान बादशाच्या दरबाऱ्यांमधला आहे. आता तुम्ही त्याचं जहाज पकडलं, मग बादशाह याला स्वतःची बेइज्जती समजेल, मोठा हंगामा होईल. आता मात्र जरा विचार करावा लागेल, ज्याने तुमचा पण फायदा होईल आणि आमचं व्यापारामध्ये नुकसान पण नाही होणार. नाही, यावेळी मामला खूप गंभीर आहे. जर तुमची इच्छा आहे की व्यापारामध्ये बाधा न यावी, तर तुम्ही किलीज खानला समजावा. ठीक आहे, मी बघतो, त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो. चला लवकर, उशीर होतोय. शेठजी दोनच हात आहे आम्हाला, किती माल उचलायचा? चला लवकर करा, लवकर वर चढवा माल. शेठजी, सगळा माल आलाय तुमचा, बस आता वर चढवायला सुरुवात होईल. ठीक आहे. जोपर्यंत मी नाही सांगेल माल वर नको चढवूस. बरं, ठीक आहे. हा, या मेहनतीने तर कंबर मोडली बघा माझी. अरे चल रे लवकर उतर, हळू. सलाम खान साहब. वालेकुम अस्सलाम. कसं आहात तुम्ही? बरं आहे. कधीपर्यंत निघण्याचा विचार? बस सामान सगळं वर लागू द्या, 1-2 दिवसानंतर. माझ्या जहाजाचा कप्तान म्हणतो की जोपर्यंत हवा अनुकूल नाही होत, आपण नाही निघू शकत. आमचं शाही जहाजाच्या आधी निघून जद्दा पोचणं फार जरुरी आहे, नाहीतर शाही मालाच्या पुढे आमच्या मालाला कोण विचारणार? हा, तुमची गोष्ट तर एकदम बरोबर आहे. हा पण एक अडचण होती खासाहेब. हा सांगा ना. असं ऐकलंय की तुम्ही परवाना पत्राशिवाय जात आहात. कुणी सांगितलं? बोला, हे खरं आहे की नाही? हा खरं आहे ते. मला पोर्तुगालींच्या परवाना पत्राची काय जरूरत? माझा परवाना हा काफी आहे. खासाहेब, हे पोर्तुगाली लोक तुम्हाला जाऊ नाही देणार. अरे बंदरातनं निघताच ते तुम्हाला पकडतील. मी जाणतो, माझं जहाज मुकाबल्यासाठी तयार आहे. अरे तुम्ही मुकाबला जिंकला सुद्धा, पण आमच्या मालाचं होणार काय? आणि लढाईमध्ये आमचा माल नष्ट झालाच तर मग भरपाई कोण करेल? खासाहेब, ही परवाना पत्राशिवाय निघण्याची ही जी तुमची पद्धत आहे, ही आम्हा लोकांना स्वीकार नाहीये. मी तर माझ्या मालाचं लादणं थांबवलंय आणि माझं बघून दुसरे व्यापारी पण आपला माल थांबवतील बघा. पण मी पोर्तुगाली समोर केव्हाच नाही झुकणार. मग तुमचं जहाज खाली जाणार आणि पकडलं पण मी जाणार. बादशाला वादा केलाय की हे बघा, बादशाह सलामत फार समजूतदार आहेत. जेव्हा पण त्यांचं जहाज इथे येतं तेव्हा पोर्तुगीलांच्या परवाना पत्राशिवाय नाही येत. खासाहेब, जरा माझं म्हणणं समजा हो. ठीक आहे, जर मी मानलं समजा, तर काय पोर्तुगाली पण त्यांचा जकात नाका हटवतील? बिलकुल हटवतील. तुमचा माल पण जाईल? बिलकुल जाणार. मग ठीक आहे, मी परवाना पत्र घेतो. आता कुठली अडचण नाही ना? बिलकुल नाही. हे चल भाई, आमचा माल वर चढवणार आहे. हो चढवतो. अंगाशी. तुमची तयारी झाली मिर्झा महमूद? जी हुजूर, माल चढवला गेलाय. पोर्तुगालींनी नाकाबंदी पण संपवली आहे. सुभान अल्लाह. आता लवकर कूच करा आणि शाही जहाजाच्या आधी जेद्दा पोहोचायचा प्रयत्न करा. बादशहांचं जहाज पहाटे रवाना होणार आहे. चला, बिस्मिल्ला करा. जी हुजूर. कोण? मी. अरे दरोगाजी, तुम्ही? काय बरं झालं? शेठजी,
काल रात्री किलीच खानाचं जहाज परवाना पत्राशिवाय गेलं निघून आणि पोर्तुगालींनी राग आल्यामुळे बादशहांचं जहाज अडवले. हे भगवान, हा फार मोठा अनर्थ होऊन गेला. तुम्ही जा आता, मी बघतो. ठीक आहे. बादशहाचं जहाज पकडलं गेलं हे खूपच वाईट घडलं. पण याच्यामुळे युद्ध होईल आता. या शांतीलालजी, हे काय हो झालं? तुम्ही बादशहाचं जहाज पकडायला नको होतं. माहिती आहे याचा परिणाम काय होईल सिंजोर? तुम्ही वचन दिलं होतं शांतीदास की किलीच खान आमच्या परवानाशिवाय सुरतून नाही जाणार. पण तो कपटी, त्याने आम्हा सर्वांनाच धोका दिलाय. जर आम्हाला माहित असतं की तो परवाना पत्राशिवाय जात आहे तर आम्ही सर्वांनी काय आमचा माल त्याच्या जहाजावर चढवला असता? तुम्ही काय केलं असतं मला माहित नाही. माझी इज्जत मातीमध्ये मिळाली, कदाचित नोकरी पण जाणार आहे. बादशहाचं जहाज तुम्ही पकडल्याने बघा अजून पण वाईट होईल. तुम्ही युद्धाला आमंत्रण देताय सिंजोर. युद्ध मी या बाबतीमध्ये मुळीच बोलू नाही शकत. आम्हाला हुकूम गोव्यातनं आला तसा. आधी आमच्या एका ऑफिसरचा खून होतो, मग आमच्या हुकूमची पर्वा नाही केली जात. याच्यावर मी काय जबाब देऊ? मी तुम्हाला पण हे सांगायला आलोय की किलीज खानला परत आल्यावर पुरा दंड त्याला भरावाच लागेल. तोपर्यंत शाही जहाज आमच्या कब्जामध्ये राहणार. सुरतची महाजनसभा जामीन द्यायला पण तयार आहे. किलीच खान दंड जरूर भरेल. जरा बादशहाचं जहाज तुम्ही सोडा आता. जोपर्यंत म्हणून जहाज उभं राहील बादशहाचं पण नुकसान होईल. पण ते माझ्या हातामध्ये नाहीये. तुम्हाला सांगायचं ते सांगितलं. आता मी जातो. आपल्याजवळ 3 रस्ते बघा आहेत. पहिला रस्ता, आपण लोकांनी पोर्तुगालींची बातचीत जारी राखायची. दुसरा, आपला प्रतिनिधी बादशहाच्या दरबारामध्ये जाईल आणि बादशहाचं जे नुकसान होऊन गेलंय ती रक्कम त्यांना पेश करणार. आणि या अटीवर की बादशाह पोर्तुगालींशी युद्ध करून या वर्षीचा आपला धंदा ठप्प नाही करणार. मग तिसरा, पोर्तुगाली फिडाल्गोच्या खुनीला पकडण्याचा आपण पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे पोर्तुगालींसोबत सौदा करण्यामध्ये सोपं होईल. हा खरंच विचार चांगला आहे. मी असं सुचवीन की आपले नगरशेठ शांतीदास स्वतःला आग्र्याला जाऊन बादशहाच्या हुजूरमध्ये आपलं म्हणणं पेश करतील. ठीक आहे. काय सर्वांना मंजूर आहे? ठीक आहे, मग मी आग्र्याला जायची तयारी करतो. करा. आणि हां, तो मूर्ख किलीच खानला संदेश पाठवा की म्हणावं जहाज इथे नाही आणायचं. समजलात? बरं, त्याच्या जहाजाच्या आत जो माल पडेला आहे नी तो सगळ्याच्या सगळा म्हणावं त्या जहाजांमध्ये टाक ज्यांच्या जवळ त्या पोर्तुगालींची परवाना पत्रक आहेत. म्हणजे मग त्या गाढवाला कमीत कमी दंड भरावा लागेल. ठीक आहे? ठीक आहे. हे थांबाय. थांब रे. तुम्हाला पुढे नाही जाता येणार. बुराणपुरात प्रवेश करण्यापूर्वी या मालाचा जकात भरावा लागेल. अरे भाई, हा माल काही व्यापारानो नाही थी. बघा, मी आग्र्याला चाललोय बादशाह सलामतांना भेटायला. त्यांच्यासाठी या भेटवस्तू आहेत. शिवाय माझं थोडं खाजगी सामान आहे. महसूल वाचवायचा चांगला बहाणा आहे. तुम्ही सरळ जरा रक्कम भरा बघू, नाही तर आम्हाला जबरदस्ती करावी लागेल. चला, आमचा वेळ बर्बाद नका करू. दरोगाजी, माझं नाव शांतीदास आहे. अरे तुम्ही कोणी पण असो, मला काय करायचंय? का तुम्ही सुरतचे नगरशेठ शांतीदास आहात? खरंय भाई, खरंय. दरोगाजी, यांना जायला द्या. माझा भाऊ भगतराम यांच्या पेढीवर शिपाई आहे. फार गुण गात आलाय नगरशेठच्या उदारतेचे. झालं दरोगाजी, आता तुमचा संशय दूर होऊन गेला. चूक झाली शेठजी. तुम्ही तर जाणता हुकूम मिळालाय त्याचं पालन करावं लागतं. मुळीच बिघडत नाही. तुम्हाला तर माहितच असेल आग्र्यामध्ये काय होतंय. थोड्या दिवसांपूर्वी इंग्रजांचा बादशहाचा दूत बनून गेला इथनं आग्रा. बरं, तुम्ही पण तिथेच जाता. हो, सांगता येत नाही तसं. बादशहांच्या दरबारामध्ये बघा इंग्रजांचे अधिकारी पण जातच असतात. तरी याने मुळीच होणार पण काही नाही. दरोगाजी, हे घ्या. आमच्या तर्फे तुमच्या मुलांना मिठाई खायला घाला. दया आहे तुमची शेठजी. शिवाय भूल चुकीची माफी मागतो. माझे शिपाई तुम्हाला बुराणपूरला पोहोचवतील. इथे खूप चांगलं नाही आजकाल. ठीक आहे. जय श्री कृष्ण. चलो भाई.
आदरणीय सन्माननीय जनाब सर थॉमस रो, दूत इंग्लिस्तान से आले हिंदुस्तानला. माँ बदौलत इंग्लिस्तानच्या दूतांचं स्वागत करीत आहोत. आम्ही शाह इंग्लिस्तानला आमच्या भावासमान समजतो. My king is also pleased to send you an English coach to be pulled by horses. या गुलामाने आपल्या बादशहांच्या तर्फे घोड्यांनी खेचली जाणारी बघा एक गाडी पण हुजुरांसाठी आणली आहे. दिसत नाही ती. वेअर इज इट? खूप मोठी गाडी आहे हुजूर. दिवाणे आमच्या दरवाजाच्या समोर आहे. आम्हाला फॉरन बघायची आहे ती गाडी. तुमची आमच्याकडनं काय इच्छा आहे? Justice, my lord. On the assurance of Your Majesty's foreman sent to England, the king, my master, has given leave to many of his subjects to undertake a dangerous voyage with their goods to trade with your country. इन्साफची इच्छा आहे आलमपणा. तुम्ही जे फरमान इंग्लिशस्थानला पाठवलं होतं त्याच बळावर माझ्या आकाने तुमच्या देशात धंदा करण्यासाठी आपल्या अनेक व्यापाऱ्यांना परवानगी दिली आहे. My master has sent me here to congratulate you and to thank you for such a great understanding between the two great sovereigns. या इज्जतीसाठी शुक्रिया अदा करण्याचा माझ्या आकाने मला हुकम दिलाय, ज्याने दोन विद्वान हुकमरांचे आपसी संबंध अजून सुधारतील खूप. But Your Majesty, upon my arrival, I see that our traders in Surat and Ahmedabad are being harassed by your governors. Their personal goods are seized, and a duty demanded on our goods at every town. तरी जहापना, मला इथे येताच दिसलं की सुरत आणि अहमदाबादमध्ये आमच्या अधिकाऱ्यांना पण तुमचे अफसर सतावतात. शिवाय त्यांचा खासगी माल पण जप्त केला जातोय आणि त्यांच्याकडून प्रत्येक शहरामध्ये महसूल वसूल केला जातोय. Sir, I pray that the conditions of our trade be set down and conveyed to all your officers in the form of a treaty binding our two sovereign nations. माझी तुम्हाला विनंती आहे जहापना की आपल्या आपसी धंद्याचे कायदे बनावेत. शिवाय दोन्ही सल्तनतींच्या पण आपसामध्ये एक समझोता व्हावा आणि तुमच्या सगळ्या अफसरांना त्यांच्यावर अंमल करण्याचा हुकूम दिला जावा. अफसरांच्या नावे फरमानं जारी केली देखील जातील. A farman will be issued to the officers concerned. But a treaty will be so much more. एक पण करार होईल तर मग. मी ऐकलंय तुम्ही आग्र्यामध्ये आल्यावर बिमार होता का? You been ill since you came to Agra? Yes, my lord. जी हुजूर. शाही हकीम तुमची तपासणी करतील. The royal physician will examine you. Yes, yes, you're most gracious, my lord. गुलाम या आधारासाठी शुक्रगुजार आहे. आदरणीय सूरतचे नगरशेठ शांतीदास. गाडीमध्ये घोडे लागलेत. घोडे बस पोहोचत पण असावेत हुजूर. बहुत खूप. सुरतची कारागिरी खूप प्रसिद्ध आहे. घोडे लागण्यामध्ये इतका वेळ का बरं लागतोय? हां, तुमचं सांगणं काय आहे? हुजूर, सुरतच्या बंदरामध्ये पोर्तुगालियांनी काही गैरसमजाच्या कारणाने शाही जहाजावर कब्जा केला आहे. सुरतच्या महाजन सभेची विनंती आहे की आलमपणाचं जे काही नुकसान झालंय ते सभा भरून द्यायला तयार आहे. सुरत बघा, आम्ही शहजादा खुर्रमला देऊन टाकलाय. सुरतच्या बाबतीत सर्व मामल्यांमध्ये ते फैसला करतील. घोड्यांची वाट आम्ही अजून नाही बघणार. गाडीमध्ये जेव्हा आम्ही बसणार तेव्हा थोड्या नोकरांना खेचायला सांगा. जो हुकूम.
तिकडच्या त्या नुकसान भरपाईबद्दल 1 दिवसाने उशीर होऊन गेलाय नगरशेठ. आम्ही दीवमध्ये पोर्तुगालींच्या किल्ल्यावर हमल्याचा हुकूम काल पाठवून झाला. हुजूर, आपल्याला कुठल्या पण किमतीवर लढाईत न वाचलं पाहिजे. तुम्ही सांगताय मग हुकूम परत घेतला जाईल. अशा प्रकारचे खेळ पण आपले पोर्तुगाली दोस्त नेहमीच खेळत आले. हुजूर, ऐटला माटे यासाठीच सांगतोय की हे पोर्तुगाली लोक इंग्रज आणि डच फिरंग्यांना खूपच घाबरतात. हे पोर्तुगाली फार स्वार्थी लोक आहेत हुजूर. स्वतःच्या व्यापारामधला कुठला पण भाग नाही देऊ इच्छित. नेहमी याच प्रयत्नामध्ये असतात ते की स्वतःच पारड भारी असेल. छोटासा देश आहे, घाबरणं वाजवी पण आहे. हा इंग्लिशतानचा दूत तुम्हाला कसा वाटला? जरी तो बादशाहकडनं आला असावा तरी नोकर आहे, म्हणजे त्यांच्या व्यापाऱ्यांच्या एका सभेचा. तो कोणीही असो, तुमचं काय मत आहे नगरशेठ? हुजूर, तो एका सामान्य इंग्रज व्यापारापेक्षा जरा निराळा आहे. हा समजदार आहे, बोलणं वागणं पण आवडलं बघा, पण घमेंडी आहे. दिखाऊपणा पण जास्त आहे त्याच्या. काय भेटवस्तू आणल्यात त्यानं? इंग्रजांची इच्छा आहे की सुरतमध्ये त्यांच्याशिवाय दुसरा कोणी धंदा नाही करायचा. नाही नाही हुजूर, असा जर अनर्थ होऊन गेला मग आम्ही महाजन सर्व बर्बाद होऊन जाणार. पोर्तुगाली पण बिघडतील याने. इंग्रज आणि पोर्तुगाली यांच्यामध्ये आपसामध्ये लढाई चालली आहे. जर ही लढाई आमच्या भागामध्ये सुरू होऊन गेली हुजूर, मग व्यापाराचं काय होईल? आणि दुसरं म्हणजे असं आहे हुजूर की हे पोर्तुगाली लोक आपला माल लाल सागराच्या रस्त्यातनं नाही पाठवत. त्यासाठी बघा तिथे सगळा लाभ आमच्याच होत आलाय. त्याच व्यापारावर हे इंग्रज लोक कब्जा करू इच्छितात. हे खरं सांगतात शहजादे. सुरतचा धंदा जर इंग्रजांच्या हातामध्ये गेला मग मोठ्या प्रमाणात कर वसुलीचा भाग संपून जाईल. नाही नाही, आम्ही असं नाही होऊ देणार. सुरत आमच्यासाठी फार महत्वाची जागा आहे. बरं नगरशेठ, आमची इच्छा आहे की तुमच्या सभेला यांची पूर्ण रीतीने जाणीव व्हावी की आम्ही त्यांचे हक्क पूर्ण सुरक्षित ठेवणार आहोत. हुजूर, तुम्ही हुकूम करा, हुकूम करा हुजूर, आम्ही हजर आहोत. हुजुरांनी सांगितलं तर मग आम्ही सर्व लोक धन एकत्र करणाऱ्यांनी तुमच्या नावाने व्यापार सुरू करणार आणि मग जो पण लाभ होईल तो तुम्हाला पाठवून देणार हुजूर. कल्पना चांगली आहे. हुजूर, गुलामाची एक प्रार्थना आहे की तुम्ही इंग्रजांपासून सावध राहा. हे इंग्रज लोक मोठे विचित्र स्वभावाचे असतात. हुजूर, हे मामूली इंग्रज जहाजी सुरतमध्ये येऊन दंगल माजवत असतात. मी आता काय सांगू हुजूर, आम्हाला खूपच त्रास देतात हे लुच्चे. आम्हाला समजलंय तुम्हाला काय सांगायचंय ते नगरशेठ. आता या दूताचं काय करायचं आपण? त्याने जहापनाकडून स्वतःचं म्हणणं मान्य करून घेतलंय फरमान जारी करण्याचं. माझ्यावर सोडतो मी ते. मी अशी एक अट ठेवीन की सुरतमध्ये इंग्रज आणि पोर्तुगाली दोघांना पण धंदा करायचा हक्क द्यायचे. दूत साहेब नाहीच हे मानणार आणि मामला स्वतःहूनच टाळणार आहे. अरे शांतीदास शेठ, तुम्ही इथे कसे? यावं यावं, या गादीवर आसनस्थ होऊन या गरीबावर उपकार करावा. ए जय श्री कृष्ण ताराचंदजी. जय श्री. तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं. असं दिसतंय तुमचा व्यापार फार चांगला चाललाय. लक्ष्मीची कृपा आहे तुमच्यावर. तुमच्यासारखा नगरशेठ तर नाही हो शेठ. अरे रहवा दे भाई. आम्ही तर छोट्याशा सुरतचे नगरशेठ आहोत, पण तुम्ही तर इतक्या मोठ्या आग्र्याचे खूप मोठे दलाल. अरे माझी तुमच्याशी काय तुलना होऊ शकते शेठजी. यावं यावं, बसा शांतीलालजी, बसावं. अरे रामस्वरूप, चल पटकन जा आणि घरनं 2 ग्लास सरबत घेऊन ये पटकन. अभिनंदन हो शांतीदासजी. असं ऐकलंय की बादशहाच्या दरबारामध्ये तुमचं काम झालं म्हणे. बादशहाने तुमची रक्कम मंजूर केली आणि परवानगी द्यायला इंग्रजांना नाकारलाय. पण तुम्हाला सर्व कसं माहित? पण शांतीदासजी, हे आग्रा आहे. इथे बातमी पसरायला वेळ नाही लागत. सगळा बाजार जाणत आहे. तुमचं इथे येण्याचं कारण हो लपलं आहे थोडंच. वजीर आजम आसिफ खान इंग्रजी दूताला फार नाचवत आहेत. फार धीट होय इंग्रजी लोक, जळू सारखे चिपकतात. अरे शांतीदासजी, हे सगळेच्या सगळे परदेशी गाढव आहे झालं. काय तुमचा पण हाच विचार आहे? अरे विचार नाही, अनुभव आहे शांतीदासजी, अनुभव. दरवर्षी माझ्याकडनं नीळ खरेदी करायचे
आणि मग मी आग्र्यामध्ये मागवून त्यांना द्यायचो ते नीळ. मग एका मणाच्या मागे 1 रुपया मी जास्त घेत असे. तर यंदा स्वतःच हुशारी दाखवायला त्यांनी काय केलं माहितीये, स्वतःच नीळ बनवणाऱ्याजवळ पोहोचले. वाटलं की स्वस्तामध्ये पडणार आहे, शिवाय वरून दलाली पण वाचणार आहे. काय पण झालं माहितीये, पण नीळ उगवणारे मोठे मोठे शेतकरी बिलकुल देणार नव्हते. ओ, माझा आणि त्यांचा समझोता आहे ना. किडूक मिडूक शेतकऱ्यांनी त्यांना साधारण माल दिला, शिवाय एका मनाच्या मागे 5 रुपये जास्त घेतले. बोला, हे इंग्रज लोक, हे परदेशी लोक व्यापार करू शकतात? पण मला बघा कुठला अनुभव नाहीये, पण मने लागे छे की हे परदेशी लोक आपली व्यापार करायची तरा जरूर बदलणार आहे. पोर्तुगाली पण नाही बदलू शकलेत. इंग्रज बदलतील आता. अरे शांतीदासजी, हे परदेशी लोक मुळे पण नाही बदलणार काही. बस अशाच तऱ्हेने येत राहतील, मग मालासकट जात राहतील. आपला माल चांगला आणि स्वस्त आहे ना. परवाच तो इंग्रज गुमास्ता सांगत होता की इतक्या दूर नेल्याने पण हिंदुस्थानी माल म्हणे स्वस्तच पडत आलाय. माझा विचार बुवा असा आहे शांतीदासजी, की या फायद्यामधला आपला हिस्सा कसा पक्का करायचा. तुम्ही आपली जुनी सवय नाही सोडणार ताराचंदजी, काय हो ना. एक युक्ती मी सांगतो शेठजी, गाठ मारून ठेवा, करोडपती व्हाल बघा. असं? मग सांगा बघू. कपडा. कपडा? अरे भाई, कपड्यांमध्ये पण आमच्या पहिल्यापासूनच धंदोचे. इंग्रज लोक खरेदी करतात कपडा तुमचा, पण लाल सागराच्या मंडीमध्ये पण आमचा माल जात आलाय. इंग्रज लोकांची घ्यायची इच्छा आहे म्हणे, खूप खप आहे तिथे. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचा कपडा, रेशमी सुती पाठवला जायचा. जेव्हा पाहिलं की हातोहात माल विकला जात आहे, तेव्हा ह्या वर्षी खूपच कपडा घ्यायचा इरादा आहे बघा त्यांचा. कशा प्रकारचा कपडा? लठ्ठा, रंगीत, कामदार सुती, छींट. मागच्या वर्षी 12,000 गासडी उचलल्या, यावर्षी 50,000ची मागणी आहे. 50,000 गासड्या? बस? अरे संख्येवर का जाता तुम्ही शेठजी? प्रथम आपण बाजारामध्ये घुसावं, मग पूर्ण बाजारावर कब्जा करूया. अरे जगभरामध्ये प्रचार करता भाऊ, कुठला कब्जा करण्याचा कुठला ठोस उपाय केला तुम्ही? खूपसे विणकर, शिवाय रंगवणाऱ्यांना पैसे दिलेत आधीच. बस थोडे अजून पैसे पाहिजेत. खूप मोठं काम आहे. असं एटला माटे हे सर्व तुम्ही मला सांगता मग? तुम्ही मग समजलात ना शेठजी. आग्र्यामध्ये मी कुणावर भरवसा करू? अख्ख्या आग्र्यात शोधलं मी, कुणावर भरवसा नाही करतायत. तुम्ही आल्यामुळे मला वाटलं बस लक्ष्मीनेच कृपा केली. अरे अरे भाई, पण हूं तो सुरतમાં રહું છું. हे बघा, अजून पण चांगलं आहे. इंग्रज लोक तुमच्याकडून माल उचलतील सरळ. तुम्ही तुमचा एक माणूस सोडा इथे आग्र्यात मालाची ने-आण करायला, बाकीचं मी सर्व सांभाळून घेईन. अरे भाई, पण सुरतची स्थिती नीट नाहीये. मेल्या पोर्तुगालींनी आमच्या वांदा केलाय बघा. त्यांच्या कारणाने बादशाला सुद्धा जहाजासाठी दंड भरावा लागला, आणि ती भरपाई आम्हाला करायची. शांतीदास शेठ, तुमच्यासारख्या लोकांना बघा तिथे पैशांची व्यवस्था करणं अवघड काम नाहीये. अरे या इंग्रजांसोबत व्यापार करण्यामध्ये मोठा धोका आहे ताराचंदजी. ते पोर्तुगाली आमची पार वाट लावतील. मला वाटत असं नाहीये शेठजी. ठीक आहे, मी 1 आठवडा तुमच्यासाठी थांबेन, मगच मी नाहीतर दुसरा जोडीदार बघेन कुठला. तुम्ही माझ्यावर भरवसा करा. मी आग्र्यामध्ये राहतो, मला माहिती आहे की इथे काय होत आहे. 1 आठवडा? 8 दिवस. ठीक आहे. शेठजी, कोण आहे? मी दीवचा व्यापारी हरिवैश्य. हा, हरिवैश्य, ज्याने पोर्तुगाली फिडाल्गोच्या खरंय शेठजी. शेठजी, तुम्हीच मला मदत करू शकता. आज मंडीमध्ये तुम्हाला पाहिलं तेव्हा माझा विश्वास बसला की तुम्ही मला मदत करू शकणार. हे बघ, तू हत्या केली आहेस, आमच्या अख्ख्या व्यापार पण चौपट केलायस. मी तुला मदत नाही करू शकणार. शेठजी, माझ्या जागी तुम्ही असतं तर तुम्ही पण तेच केलं असतं. त्या फिदाल्गोने माझं जीवन हराम केलं होतं. दररोज पैसे घ्यायचा, पण मालाचा अर्धाच भाव द्यायचा. मग तू त्याला माल देत का होतास? घाबरायचास त्याला? गेल्या वर्षी माझ्याजवळ मुळीच जगातीचे पैसे नव्हते. त्याने हिशोबामध्ये बदल केला आणि मला वाचवलं. लाच घेतली? हो. मग म्हणायला लागला की अजून पैसे दे म्हणून. मी नाहीतर जेलमध्ये सडवीन तुझी चोरी उघडकीस आणून. मी अजून पैसे दिले. तेव्हापासूनच बघा हे सगळं चालू झालं शेठजी. तर मग तू महाजन सभेकडे का म्हणून नाही गेला? होतो, पण घाबरतात सगळे. शिवाय अनेक महाजन तर पोर्तुगालींसाठी लपून छपून व्यापार पण करतात. मी काय केलं असतं शेठजी?
माझ्या मदतीसाठी कोणीच नव्हतं बघा शेठजी. ही पण मोठ्या शर्मेची बाब आहे. शिवाय तुमच्या सभेने मला वाचवण्यासाठी काय केलं? पोर्तुगालींना वचन दिलंय की मला आणि माझ्या बायका पोरांना यांच्या हवाली करणार म्हणून. अरे तुझ्यामुळेच तर आमची सर्व जहाज पकडून पण ठेवली त्यांनी. तू तर व्यापारी भाई पण आहे. तू तर जाणू शकतोस की आमच्यावर काय प्रसंग गुदरला असावा. मला वाचवा शेठजी, पोर्तुगाली मारून टाकतील. हे बघ, तुला माझ्यासोबत सुरतला यावं लागेल. मी मग तिथे परत सभा बोलवतो आणि तुझ्या बाबतीत थोडा नवा विचार विनिमय करायचा, समजलास? यापेक्षा जास्त मी मुळीच काही नाही करू शकणार. तू तर जाणतोसच की महाजनांचा व्यापार पोर्तुगालींच्या दयेवर अवलंबून आहे. काय पोर्तुगालींची किंमत माझ्या जीवनापेक्षा जास्त आहे? अगदी. काय पण होऊ दे, व्यापार नाही थांबला पाहिजे. माझा धर्म व्यापार आहे. ना शासन, ना नाचगाणं, ना लढाई झगडा. भाई, आपल्या सज्ञांचा जन्ममुळी झालाय फक्त व्यापारासाठी. मला वाचवा हो शेठजी. तुला माझ्यासोबत सुरतला यावं लागेल, समजलास? आमची सभा तुला वाचवेल नक्की. माझ्यावर भरोसा ठेवतो. आम्ही तुझ्यासाठी करू काहीतरी. सांगा किती भरोसा ठेवू शेठजी. हे बघ, आता आग्रा सोड. तू आमच्या सोबत चल. इथे राहिल्यामुळे कोणी पोर्तुगाली शिपाई पकडेलही, मारेल बेदम. ठीक आहे शेठजी, आता माझं जीवन तुमच्या हातांमध्ये. ठीक आहे. अगले हफ्ते तमे मने मळो. तुझ्याजवळ पैसा रुपये आहेत? नाही. हे ठेव. मला भेट. तू सुरतला सोबत येशील ना? येईन. ठीक आहे. My lord, I will be very grateful if you could give me your attention for a few minutes. जहापना, तुम्ही यांची विनंती ऐकावी. या. My lord, I've now been here for 2 months, and I have experienced your hospitality, for which I'm grateful. जहापना, मी मागील 2 महिन्यांपासून तुमचा आदर सत्कार आणि दयाळूपणाचा अनुभव घेत आहे आणि ह्यासाठी मी हुजुरांचे आभार मानित आहे. Sir, you promised secure trade and residence to my countrymen, but I'm disappointed that none of this has been forthcoming. जहापना, तुम्ही मला वचन दिलं होतं की माझ्या देशबांधवांना व्यापारामध्ये सवलती आणि राहण्यासाठी घरं दिली जातील, पण हुजुरांनी अजूनपर्यंत कृपा नाही केली आहे. पण ह्याचा हुकूम तर आम्ही देऊन झालाय. दॅट हॅज ऑलरेडी बीन ग्रांटेड. That's true, sir. But I was talking about the firman. We require something more binding than the vocal assurance. जहापना, तुमचं म्हणणं बरोबर आहे. तरी फरमान अजूनपर्यंत जारी नाही केले गेलंय. शिवाय वचनापेक्षा आता आम्हाला ठोस कार्याची अपेक्षा आहे. Our ships will be here in a few months. I mean, how can we trade with all the hindrance we have been having to face? जहापना, थोड्याच महिन्यांमध्ये आमची जहाजं इथे पोहोचणार आहेत. शिवाय जर हुजुरांची नाही झाली कृपा आणि आमच्यावर लागलेल्या पाबंदी संपवून नाही टाकल्या गेल्या, मग आम्ही धंदा तरी कसा करणार? पण इंग्रजी जहाज काय? पण तुम्ही आमच्यासाठी तोफे आणणार त्यातनं? विल द इंग्लिश शिप्स ब्रिंग प्रेझेंट्स? Presents? Oh, yes, of course, sir. बेशक जहापना. आम्ही खूप ऐकलंय इंग्रजी घोडे खूप चांगल्या जातीचे होत असतात. आमची इच्छा आहे असा घोडा आमच्या अश्वशाळेत पण असावा. इंग्लिश हॉर्सेस आर व्हेरी गुड. हिज मॅजेस्टी वॉन्ट्स वन. I regret, sir, that will not be possible. The overland route is blocked by the Turks, and the horse will never survive a long sea voyage. तरी हे संभव पण नाहीये जहापना. अहो, कारण खुष्कीचा रस्ता तुर्कांनी बंद केलेला आहे. शिवाय समुद्राचा इतका लांबचा प्रवास घोड्यांना मानवणार पण नाही. जेव्हा आणलेच नाहीत मग कसं माहिती की असंभव आहे? 6 घोडे मागवा. एक बघा वाचेल नक्कीच. दुबळा होऊन गेला आम्ही खिलवून त्याला परत नीट करणार. You haven't tried to bring one, so how is it impossible? Send for 6 horses. One can surely survive. Even if it becomes thin, I can fatten it up. Very well, sir. For your satisfaction, I will write to the company about your request. Now, sir, about the firman. जो हुकूम. मी तुमची इच्छा कंपनीपर्यंत पोचवेन, पण हुजूर, त्या फरमानाविषयी. फरमान? काय फरमान पाहिजे तुम्हाला? What फरमान you want? Sir, I was assured of a firman giving us certain benefits, but it keeps getting delayed, and I'm at my wit's end. जहापना, मला वचन दिलं गेलंय की फरमानातनं आम्हाला सवलती दिल्या जातील, पण मामला खूप खेचला गेलाय
आणि मी खूप त्रासात पडलोय. तुम्हाला त्रास कोणी दिला? हु इज ट्रबलिंग यू? That does not matter, sir. I will not trouble you with your past grievances, as I'm sure Prince Khurram will. खुर्रम? तुम्हाला शहजादा खुरमचा त्रास आहे काय? काय बरं झालं? हे का तक्रार करीत आहेत? No. No, sir. I did not accuse the prince of ill-treating us. I only meant to say that for our past grievances, I would appeal to the prince for justice. नाही जहापना, माझी शहजादा खुरमविषयी मुळीच तक्रार नाही. मी तुम्हाला हेच सांगत आहे की आजच्या नंतर मी न्याय मिळवायला शहजादा खुर्रमजवळ वाट बघेन हुजूर. जहापना, आम्ही यांच्या नावे एक फरमान जारी करण्याचं वचन दिलं खरं, ज्याने ह्यांच्या नुकसानीची भरपाई होत होती. शिवाय यांना धंदा करण्याचा हक्क पण मिळत होता, पण ह्यांनी स्वतःच नकार दिला. तुम्ही असं का केलं? वाय डिड यू रिफ्यूज? Because there was a condition which I cannot accept under any circumstances. म्हणजे जहापना यासाठी की ह्यामध्ये एक अट अशी आहे जी आम्ही कुठल्याच परिस्थितीत कबूल नाही करू शकत. कुठली अट? व्हॉट कंडिशन? That we refrain from arming our ships and undertake not to attack the Portuguese. की आम्ही जहाजांवर हत्यारं नाही ठेवायची, कुठल्या पण स्थितीमध्ये पोर्तुगालींवर हमला नाही करायचा. जहापना, ही बिलकुल वाजवी अट आहे. No, sir. We'll be open to attack from them, and we will be totally incapable of defending ourselves. आम्हाला आमचा बचाव नाही करता येणार, पण उलट पोर्तुगालींवर अशी कुठलीच पाबंदी नाहीये. आम्ही पोर्तुगालींच्या विरुद्ध कुठलाच फरमान जारी नाही करणार. बघा, ते आमच्यासाठी जास्त महत्वाचे आहेत, शिवाय राहतीलही. तुमच्यापेक्षा दुप्पट माल पण आम्हाला देतात ते. But at what price? Sir, don't you see? They're impinging upon your sovereignty. बरं, पण मला सांगा, मालाच्या किमती काय? पण तुमची स्वायत्तता सुद्धा डावावर लावत? असं तुम्ही का पण म्हणता हो? They make you pay for the passes to sail your own seas. Do they not, sir? Is that not impinging upon your sovereignty? तुम्हाला स्वतः तुमच्या समुद्रांच्या वापरांसाठी पैसे देऊन परवानापत्र घ्यावी लागतात. काही ह्याने तुमच्या स्वायत्तपणाला धक्का नाही पोचत? कधीच नाही. आम्ही बघा त्यांना रक्कम देतो ती डच फिरंगी, शिवाय इंग्रज लुटारूंपासून शाही जहाज सांभाळण्यासाठी. His Majesty's subjects are not pirates. इंग्रजांच्या बादशहाची प्रजा लुटारू नाहीयेत. हुजूर, अशा तऱ्हेने तर हा वाद रात्रभर चालत राहील. बरं, हे होईल की थॉमस रो साहेबांनी आपल्या सगळ्या मागण्या लिहून सादर कराव्यात आणि हुजूरांनी त्याच्यावर मग विचार करावा. ही तुमची कल्पना चांगली आहे. जर तुमच्या मागण्या आम्हाला व्यवस्थित वाटल्या तर आम्ही आणि शहजादे दोघे त्यांच्यावर सही नक्की करणार. To the East India Company, London, England. My honorable friends. प्रिय मित्रांनो, तुमची पत्र सुरतला डिसेंबर 1617 मध्ये सुरक्षितपणे पोचली होती आणि मला इथे जानेवारी 1618 मध्ये मिळाली. मी अनेक अडचणी असून सुद्धा फरमान मिळवण्याच्या जोरात प्रयत्नात आहे. शहजादा खुर्रमवर पोर्तुगालींचा खूपच प्रभाव आहे. पोर्तुगीज त्यांना तऱ्हेतऱ्हेच्या मौल्यवान भेटवस्तू देतात, ज्या आपल्या भेटींपेक्षा बऱ्याच सरस असतात आणि आपल्या बाबतीत काय तोंडाला येईल त्या थापा त्यांना मारत असतात. आणि यामुळे शहजादा खुर्रम आपल्या विरुद्ध झाले आहेत. पोर्तुगालींच्या बाजूने ते झुकण्याचं दुसरं कारण आहे की ते पोर्तुगीजांच्या समुद्री शक्तीला घाबरतात. मी या निर्णयापर्यंत पोहोचलोय की आपल्याला मोगलांना सिद्ध करून दाखवावं लागेल की पोर्तुगाली जहाजांचे ताफे समुद्राचे मालक नाहीयेत. हा त्यांचा गैरसमज आहे. आपले ताफे पण तितकेच शक्तिशाली आहेत आणि गरज पडल्यास त्यांची दाणादाण पण उडवू शकतात. तेव्हाच मोगल आपल्याला मान देतील. शेठजी, तुमच्यासाठी वजीर आजमांचा पैगाम आहे. ठीक आहे, તમે જાઓ. सुरत व बाजूला वाटचाल करणाऱ्या पोर्तुगाली ताफ्यांना पूर्ण इंग्लिश स्थानच्या जंगी ताफ्याने बर्बाद केला आहे. इंग्रजी दूतांची मला भेटायची इच्छा आहे. तुम्ही आणि तुमच्या साथीदारांनी आज माझ्या दिवाणखान्यामध्ये हजर व्हावं. सत्यानाश होऊन गेला. पूर्णच्या पूर्ण स्थितीच बदलली. On information I've received and conveyed to the revered emperor,
some Portuguese ships attacked the English fleet on its way to Surat. Our admiral retaliated with courage, and the Portuguese have been routed. Gentlemen, this demonstrates that it is we who command the seas and not the Portuguese. I take this opportunity to extend English protection to all your shipping, and I hope this forms the basis of a firm trading understanding between our two countries. मला मिळालेल्या बातम्यांप्रमाणे पोर्तुगाली जहाजांनी सुरतला येणाऱ्या इंग्रजी ताफ्यावर हमला केला. आमच्या अनुभवी नौसैनिकांनी खूप नेटाने बहादुरीने त्यांचा मुकाबला केला. मग पोर्तुगालींना वाईट रीतीने हरवलं. याने हे पण सिद्ध होत आहे की समुद्रावर आमचा कब्जा आहे, पोर्तुगालींचा नाही. आमचे ताफे तुमच्या जहाजांची जपणूक पण करू शकतात. मला आशा आहे ह्याने आपल्या दोन्ही देशांच्या दरम्यान व्यापारी समझोत्याची सुरुवात होईल. प्रिय दूत साहेब, जहापनांनी अर्ज केला की तुम्ही तुमच्या बादशांना सुद्धा या फतेबद्दल आमचं अभिनंदन पोचवा. आमच्या प्रजेतले इथे थोडे महत्वाचे व्यापारी जमले, ज्यांच्यामध्ये सुरतचे नगरशेठ शांतीदासजी पण आहेत. त्यांना तुम्हाला काही अर्ज करायची इच्छा आहे. By all means. मोठ्या खुशीने. जय श्रीकृष्ण. आमचा दंडवत. हुजूर, पाण्यावर ज्याची ताकद होत असते आम्ही आपलं त्यालाच मानलं आहे. आजवर पोर्तुगाली होते, आमचे त्यांच्याशी चांगले संबंध राहिलेत. पण आता तुम्ही म्हणत आहात की समुद्रावर तुम्ही कब्जा केला आहे, तेव्हा आम्ही तुमच्याशी पण चांगले संबंध ठेवायला तयार आहे हुजूर. Oh, there is no doubt. The Portuguese have been driven from the seas. यामध्ये मुळीच शंका नाहीये की आम्ही पोर्तुगालींना पूर्ण मारून पळवलेलं आहे. हुजूर, ह्या समयी पोर्तुगीज पळाले आहेत, तरी वेळेच्या कुणाला मुळीच सांगता नाही येत आहे. आम्हा लोकांना तसं एकाच्या पक्षामध्ये तरफदारी करण्यामध्ये स्वारस्य पण नाही हुजूर. Do you reject our people's protection? I mean, is that not to your disadvantage? काय तुम्हाला सुरक्षेची इच्छा नाही? नाही 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 हुजूर, आमची प्रार्थना आहे की तुम्ही लोकांनी आमच्या जहाजांना सुद्धा परवाना पत्र द्या ना. जसे आम्ही लोक पोर्तुगालींना बघा त्यांची किंमत दिली आहे, बस तशी तुम्हाला पण अदा करणार आहे. हुजूर, आमची जहाज 2-2 परवाना पत्रासकट निघतील. एमाशू થઈ ગયું. Well, we are willing to carry your goods on our English ships. आम्ही आमच्या जहाजांवरनं तुमचं सामान न्यायला तयार आहोत. नाही हुजूर, आमची जहाजं चांगली आहेत. तुम्ही लोक व्यापारामध्ये आमचे स्पर्धक पण आहेत ना. आम्ही सुद्धा आमची जहाजं सडवून बाजूला ठेवून तुमचा लाभ का वाढवायचा? We are interested in the Red Sea route. आमची लाल समुद्राच्या मंड्यांमध्ये व्यापार करायची इच्छा आहे. आम्हाला माहित पण आहे. If you really think to give us a share of the Red Sea trade, we may be willing to offer passes for the protection of your ships. जर तुम्ही आम्हाला लाल समुद्रामध्ये व्यापाराची संधी दिलीत, मग आम्ही तुम्हाला पण परवाना पत्र व्यापार करण्यासाठी देऊ शकतो. पण त्यासाठी महाजन सभेची मला मंजुरी घ्यावी लागेल हुजूर. Do, sir. But please assure your friends we are only interested in trade, extending beyond your coasts. We do not see ourselves as a protection force, but as active trading partners. आम्हाला तुमची फक्त सुरक्षाच नाही करायची, पण व्यापारामध्ये तुमच्या भागीदारीची पण इच्छा आहे. मी समजलो हुजूर. I hope this is the beginning of a new trading relationship between us. मला खूप आशा आहे ही आपल्या दोघांच्या मध्ये एका धंद्याच्या नात्याची सुरुवात आहे. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. Shukriya. मग हे ठरलं तर सुरतमध्ये पैसे मिळताच तुम्ही हुंडी पाठवणार आहात. मग मी पटकन माल रवाना करून टाकेन. हे सर्व विचित्र नाही वाटत ताराचंदजी? कालपर्यंत आपण इंग्रजांना हाकलण्याच्या विचारात होतो आणि आज त्यांच्याच बरोबर देण्या घेण्याचा विचार करतोय. अरे, मला तर वाटतंय की हा इंग्रज राजदूत शहनशहांना तहनाम्यावर सही अवश्य करायला लावेल. शक्यच नाही. का हो नाही? दरबारामध्ये पोर्तुगालींच्या धाकामध्ये मंदी आली आहे. पोर्तुगालींचा याच्याशी काय संबंध? बादशाह सलामत असा कुठलाच समझोता नाही करणार ज्याने त्यांचे हात बांधले जातील. जर समजा उद्या त्यांनी आपला इरादा बदलायचा म्हटला तर मग एक कागदाचा तुकडा थांबवू शकेल त्यांना? वैभवामध्ये बटा नाही लागणार त्यांच्या. अरे शांतीदासजी, इंग्रज बघा अजून येत आहेत मैदानामध्ये. पोर्तुगालींचा उलट बोडणारा सूर्य आहे. हा वा तो बराबर छे. मग ह्या स्थितीचा जर आपण फायदा नाही उचलला, मग आपल्यासारखा गाढव दुसरा कोणीच नाही बघा. बिलकुल खरंय. माझ्या इथला कारभार आता याच्याकडे असेल. दीवच्या चांगल्या घराण्यातला आहे हा. हरी वैश्य नाव आहे याचं. आता रोज आहे उद्यापासून.
मन लावून धंद्यामध्ये काम करू लागशील, खूप प्रगती करशील. चला बाई ताराचंद, मला आज्ञा द्यावी. वाट बघत आहे तांडा तिथे. थोडे दिवस अजून राहिलात तर. अरे नाही भाई नाही, मला महाजन सभावाल्यांना पण तिथे सूचना द्यायचे. सर्व लोक विचारत असावेत, म्हणजे दरबारामध्ये पोर्तुगालींची काय स्थिती आहे. शिवाय आता बघा इंग्रज पण आलेत मैदानामध्ये. आपल्याला त्यांच्याशी पण निपटायची तयारी करायची आहे ना भाई. चला शुभारंभ करा. भगवंत तुम्हाला शक्ती देईल. जय जय श्री कृष्ण सेठ. હું આવું છું. આવજો. इकडे. तुमचे उपकार नाही विसरणार शेठजी, पण माझे घरवाले. चिंता नको करूस, तू माझा मुंशी आहेस. तुझा खानदान म्हणजे माझा खानदान. इमानदारी आणि मेहनतीने काम कर भाई. तुमचं नाव खराब नाही होऊ देणार शेठजी. ताराचंदना तू स्वतःच्या वडिलांसमान समज. यांच्याजवळ तुला खूप काही शिकायला मिळेल, समजलास. जी शेठजी. अच्छा, जय श्री कृष्ण. हे आवजो भाया. जेव्हा इंग्रजांचा तारा उगवत होता तेव्हा पोर्तुगालचा तारा बुडत होता. डच सोबत इंग्रजांनी मिळून पूर्वेच्या समुद्रातनं पोर्तुगालींना पूर्ण बाहेर हाकललं. पोर्तुगालला म्हणून साम्राज्याची लालसा सोडावी लागली, पण मग ते गोव्यासोबत थोड्या अजून जागांमध्ये जमून राहिलेत. पोर्तुगालींवर मिळवलेल्या विजयाच्या नशेमध्ये शिवाय मोगल साम्राज्यसुद्धा कमजोर होताना दिसल्याने 1685 इसवीमध्ये ईस्ट इंडिया कंपनी प्रांत तिचा वाढवायला गेली. मग जबरदस्तीने जमिनीवर कब्जा करायला लागली आणि पराभव पत्करावा लागला. इंग्लिशस्थानातनं जंगी ताफे धावून आले, तरी अजूनपर्यंत मोगलांमध्ये पण त्यांना वाईट रीतीने हरवण्याची शक्ती बाकी होती. इंग्रजांनी पण यातनं धडा घेतला. पुढे जात त्यांनी तशी जास्त काळजी पण घेतली. हिरण्यगर्भात् समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेकासीत् सदाधार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम. हिरण्यगर्भ जगा आधी जो होता विद्यमान, तारेनी जीव सृष्टीचा तो स्वामी हो महान. धरती आणि अस्मान ज्याने केले हो धारण, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. ज्या तत्वामुळे तेजोमय हे अंबर, पृथ्वी हिरवीगार आणि स्थापित सुंदर. रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. गर्भात अग्नीच्या कारण निर्मित करून रण, वरती खाली सगळीकडे जल होते व्यापून. जागून राहिले होते जे प्राण बनून, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन.